काही काही नकली ट्रान्सजेंडर्स आहेत ते लोकांना थ्रेटनिंग करतात, नाव आमचं खराब. एक दुकान सुरू केलं. 15-20 जण आले तृतीयपंथीय आणि त्यांनी खूप पैसे मागितले. ते ॲग्रेशन जे असतं ना ते घाबरवतं. पंडितजी येतात पूजा करायला, ते काय सांगतात, ₹1.25 इथे ठेवा, तुम्ही ठेवता, तसं माझा अधिकार आहे. पण आमच्यामध्ये सुद्धा बहिरूपी लोक आहेत. लोक फोन करून सांगतात, गौरी मौसी तुमको याद है क्या? तर मी म्हणते कौन? मग ते सांगतात अपनी लीला, अभी अगले महीने उसकी शादी है, तुम आना दुआ देने के लिए. काही काही नकली ट्रान्सजेंडर्स आहेत ते लोकांना थ्रेटनिंग करतात, नाव आमचं खराब होतं. ते पुरुषासारखे पुरुष, बहिरूपी आपण ज्याला म्हणतो. आणि आमच्या एकच दिवशी येणार तुझ्याकडे, रोज रोज तुमच्या दुकानात नाही येणार. आमचे सिम्बॉल आम्ही टाकणार आणि तुझ्या खुशीतला आम्हाला दे. आणि आम्हाला सगळी कल्पना असते, बाजूवाला सांगतो भाडे का दुकान है, 11 महीने का लिया, खरीदा हुआ दुकान है. तू जर एखाद्या 1.5 करोडचं दुकान घेतलं तर तुम्हाला 5,000 नाही देणार का? पण तू जर तेच दुकान दुसरीकडे कुठे भाड्याने घेतलं, त्याचं भाडंच 3,000 घेते, तर मी तुझ्याकडे 10,000 मागेल का? हा नॉलेज आम्हालाही असतो. पैसे जेव्हा आमच्या सगळ्यांचे जमा होतात त्याच्यामध्ये आमचे कार्य ठरलेली आहेत की हमको इतना अनाथ आश्रम को देना है, इतना मंदिर को देना है, आमच्या म्हाताऱ्या हिजडांना द्यायचंय. पण जे तू मगाशी म्हणाल ते चुकीचं आहे. हे थ्रेटनिंग झालं, चाकू दाखवून देतेस का नाही, ते आमची लोक करत नाहीत.